मागच्या दारानं दिलेल्या 54 लाख नोंदी तत्काळ रद्द करा। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंची सरकारकडे ही मागणी आहे। नोंदींचं वाटप करणाऱ्यांवरही कारवाई करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। तर 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार। मनोज जरांगेंनी राज्य सरकारला या शब्दात इशारा दिला। मागच्या दारानं दिलेल्या 54 लाख नोंदी तत्काळ रद्द करा। उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी सरकारकडे ही प्रमुख मागणी केलेली आहे। तर 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे। या तात्काळ बंद झाल्या पाहिजे। ज्या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। राज्यकर्त्यांच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावर जे अधिकारी कर्मचारी ओबीसीचं SC ST ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब। आणि यांना 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। रद्द करा म्हणा 54 लाख नोंदी। तुम्ही हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लावू नका। आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे स्वैरांची अंमलबजावणी करू नका। तुम्ही मराठ्याला डुबायला निघालात ना, तुम्हाला जर नाही डुबिलं ना तर नाव बदलून ठेवील, सरकारच डुबून टाकीन सगळं। मी जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा नेत्याचा आणि फात्याचा नाही। त्यांनी जर मराठ्याला डुबिलं त्यांना आम्ही डुबिलच म्हणून समजायचं। 100% सांगतो तुम्हाला।